शिक्षकांची भूक वाढली पाहिजे. स्वतःला कसं अपडेट केलं? 10 ते 5 वाला जॉब करणारे खूप सारे शिक्षक आहेत, पण जे काम करतो ना ते आवडीने करायला पाहिजे. तंत्रज्ञान तुम्हाला जगाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यात नेऊ शकतं. मुलांचं आजचं शिकणं सोपं झालं पाहिजे, उद्याचं भविष्य त्यांचं सुकर झालं पाहिजे. त्याचा ग्रामीण भागात उत्तम वापर केला, तुमची झेप त्या गरुडासारखी उंच पाहिजे. ग्लोबल स्टुडंट आणि ग्लोबल स्कूल करण्याची एक अपॉर्च्युनिटी देऊ शकतो. गुगल सर्टिफाईड ट्रेनर आहात, तिथे एवढे मेडल्स का मिळतात ऑलिम्पिक मध्ये? तर आपल्याकडे पण आपण बेस्ट गोष्टी करतो. भारताचं कल्चर सुद्धा आपण जगभरात पोहोचवण्याची आपल्याकडे एक शिक्षक म्हणून चांगली संधी असते. शिक्षकांसाठी फेलोशिप्स असतात. या फेलोशिपची माहिती कुठे मिळते किंवा त्याच्यासाठी शिक्षकांनी कुठं माहिती घेतली पाहिजे? मुळात तर फेलोशिप म्हणजे काय हे पण अगोदर समजून घेणे गरजेचं आहे. टिप्स आपण फॉलो केल्या, आपण सुद्धा इंटरनॅशनल फेलो होऊ शकतो. तर शिक्षक म्हणून मला समृद्ध व्हायची संधी या फेलोशिपच्या माध्यमातून मिळते. पुरस्कार तुम्हाला प्रेरणा देतात आणि तुमची जबाबदारी पण वाढवतात. फक्त पुरस्कारासाठी काम करावं या मताचा मी नाही. इन्फ्रापेक्षाही टीचर अपग्रेडेशन, तुम्ही असं एखादं काम केलं पाहिजे की ज्यातून तुमची उन्नती होईल पण इतरांना सुद्धा फायदा होईल. नमस्कार, मी दीपक दराडे. फॉर द पीपल न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, आपण फॉर द पीपल न्यूज वरती नुकतीच एक स्पेशल स्टोरी केली, जी स्टोरी जिल्हा परिषदेच्या शाळेसंबंधी होती. बालाजी जाधव सर, जे जिल्हा परिषदेची जी शाळा आहे मान तालुक्यातली, विजयनगरची, सातारा जिल्हा, तर त्या शाळेला त्यांनी ग्लोबल बनवलं. आता ग्लोबल बनवलं म्हणजे नेमकं काय केलं, तर 2 खोल्यांची ती शाळा आहे. दुष्काळग्रस्त भाग म्हणून आपण मान तालुक्याला पाहत आलोय आजपर्यंत. तर अशा एकदम दुष्काळग्रस्त भागातली ती 2 खोल्यांची शाळा आहे. 1ली ते 4थी शाळा आहे. आणि अशा या 1ली ते 4थीच्या शाळेतल्या मुलांना त्यांनी इनोव्हेटिव्ह पद्धतीनं शिक्षण दिलेलं आहे आणि देत आलेले आहेत, देत आहेत. त्यांनी त्यांची शाळा 40 देशातल्या लोकांबरोबर कनेक्ट केली. आता ती कनेक्ट कशी केली, नेमकं ते इनोव्हेशन काय आहे? वेगवेगळ्या ॲपची निर्मिती त्या शिक्षकांनी केली, म्हणजे बालाजी जाधव सरांनी केली. आणि त्या ॲपचा उपयोग हे इनोव्हेटिव्ह शिक्षण देण्यासाठी केलं. म्हणजे 4 भिंतीच्या आतलं जे आपण सिलेबस कंप्लीट करण्याचं जे शिक्षण देतो, त्याला छेद देत विद्यार्थ्यांना एक पंख देण्याचं काम आणि त्यांचं व्यक्तिमत्व घडण्याचं काम कशा पद्धतीनं होऊ शकतं, कुठल्या माध्यमातून होऊ शकतं, आणि उद्याची भविष्यातली पिढी, उद्याचा भारत महासत्ता व्हायची असेल तर आपली पुढची पिढी ही सक्षम व्हायला पाहिजे. मग ती कशी असेल, तर ती बालाजी जाधव सरांच्या शाळेतल्या मुलांसारखी असायला पाहिजे. पण हे नेमकं कसं झालं? आमची ती स्टोरी पब्लिश झाल्यानंतर अनेक लोकांच्या समस्या, अनेक लोकांचे प्रश्न, त्यांचे फोन कॉल्स असतील, मेसेज असतील, याद्वारे त्यांनी आमच्याकडे उपस्थित केले. इव्हन आमच्या स्टोरीच्या खाली सुद्धा अनेक कमेंट सुद्धा आहेत त्या संदर्भात. तर नेमकं हे कसं घडलं? बालाजी जाधव सरांचा अनेक लोक नंबर मागतायत, पण प्रत्येकाला नंबर देणं शक्य नाही खरं तर. पण म्हणून तो याच संदर्भात थेट आपण बालाजी जाधव सरांशीच बोललो तर, म्हणून आता आपल्यासोबत जाधव सर आहेत. आपलं मनापासून स्वागत आहे सर फॉर द पीपल न्यूज मध्ये. थँक्यू सो मच सर. अनेक लोकांना आपली स्टोरी बघितल्यानंतर प्रश्न पडला की नेमकं हे सगळं खरं आहे? शाळा जाधव सरांनी ग्लोबल केली, 40 देशांशी कनेक्ट केली, आणि 40 देशातले वेगवेगळ्या विषयाच्या संदर्भातली लोक ही त्या 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांशी इंटरॅक्ट होत आहेत, त्यांच्याशी बोलतायत, आणि ही मुलं सुद्धा त्यांच्याबरोबर बोलतायत, त्यांना प्रश्न विचारतायत. तुम्ही हे सगळं कम्युनिकेशन घडवून आणताय, पण हे नेमकं कसं घडलं किंवा कसं घडतं? म्हणजे याच्या संदर्भात हे जाणून घ्यायचं आहे की तुम्ही स्वतःला कसं अपडेट केलं. कारण प्राथमिक शाळेतला शिक्षक, त्याचं एक जे शिकवण्याची पद्धत आहे, त्यांचं शिक्षण आहे. अनेक लोक डीएड केल्यानंतर, बीएड झालेले आहेत, एमएड झालेले आहेत, त्यांनी एमए केलेलं आहे किंवा एमएससी केलेले, व्हॉट एव्हर जे काय पुढचं शिक्षण आहे ते घेतलेलं आहे. परंतु शिक्षण घेतलं
म्हणून हे तिथं आहे असं नाहीये. तर तमाम महाराष्ट्रातल्या लोकांना हे जाणून घ्यायचंय, कसं अपडेट केलं तुम्ही? खूप महत्वाचा प्रश्न आहे की आपल्या पाठीमागच्या स्टोरीत काय केलं हे फॉर द पीपलच्या माध्यमातून अगदी लाखो लोकांपर्यंत हे पोहोचले. परंतु आपल्या सर्व श्रोत्यांना या माध्यमातून मी हे सांगू इच्छितोय की एक शिक्षक म्हणून स्वतःला अपग्रेड केलं. मग केलं म्हणजे नक्की काय केलं? तर मुळात सांगताना मला हे सांगायला आवडेल की मी मूळचा लातूर जिल्ह्यातला एका शेतकरी कुटुंबातला मुलगा. 1ली ते 7वी पर्यंत शिक्षण जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमाच्या शाळेत, 8वी ते 10वी पर्यंत माझं शिक्षण एका हायस्कूलमध्ये झालं गावातल्या. त्याच्यानंतर मी 11वी 12वी सुद्धा कला शाखेतून केली आणि नंतर मराठी माध्यमात डीएड करून मी प्रायमरी टीचर म्हणून जॉईन झालो सातारा जिल्ह्यात. परंतु 10 ते 5 वाला जॉब करणारे खूप सारे शिक्षक आहेत. तसाच मी पण 2.5 पावणे 3 वर्ष जवळपास तो जॉब करत राहिलो आणि एक प्रशिक्षण होतं आमचं आणि त्या प्रशिक्षणाला मी साताऱ्यामध्ये गेलो होतो आणि त्या प्रशिक्षणात एक डॉक्टर ताटपुंजे सर होते. त्यांनी टेक्नॉलॉजी फॉर एज्युकेशन किंवा शिक्षकांनी स्वतःला अपग्रेड कसं करावं हे तिथं जेव्हा सांगितलं, जसं सांगितलं, त्या गोष्टी सगळ्या मनाला भावल्या. की कसं असतं पहा, की आवडणारी कामं सगळी लोक करतात, पण आपण जे काम करतो ना ते आवडीने करायला पाहिजे. वा. कारण एखाद्याला वाटतं मला ड्रॉइंग येतं, तो ड्रॉइंग आवडीने करतो. पण एखाद्याकडे एक जबाबदारी म्हणून वृक्षारोपणाचं काम दिले, तर ते काम जर त्या व्यक्तीने आवडीने केलं तर ते काम कितीतरी पटीने समृद्ध होत असतं. मग तसं आहे आमच्याकडे की आम्ही पोटापाण्यासाठी म्हणून या पेशात आलोय, परंतु मग आल्यानंतर हे काम सर्वोत्तम आपल्याला कसं करता येऊ शकतं हा विचार सर्वप्रथम शिक्षकाच्या मनात आला पाहिजे. हा विचार आल्यानंतर मग तुम्ही अपग्रेडेशनच्या पहिल्या पायरीवरती येता आणि त्याच्यानंतर मग तशा प्रशिक्षणामधून मला मोटिवेशन भेटलं की मला अपग्रेड झालं पाहिजे. मग आता एक्झॅक्ट अपग्रेड झालं पाहिजे हा आणखीन एक प्रश्न आला. अपग्रेड झालो म्हणजे काय हा दुसरा प्रश्न आहे. तर अपग्रेड झालो याचा अर्थ की मी डीएड झाल्यावर काही शिक्षकांचं ऑब्झर्वेशन केलं. त्यांचा बीएड झालाय, एमएड झालाय, एमफिल झाले, पीएचडी सेट नेट झाले, परंतु त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतीत काही बदल झालेले मला दिसले नाही. त्यांच्या कामाच्या फार महत्वाचा विषय. म्हणजे मी त्या लोकांचं अभिनंदन करतो की त्यांनी त्या दृष्टीने त्यांचं क्वालिफिकेशन वाढवलंय. पण मी सुद्धा त्याच दृष्टीने विचार करत होतो की अपग्रेडेशन होणं म्हणजे डीएड, बीएड, पीएचडी, एमफिल वगैरे करणं. पण मला जेव्हा हे ऑब्झर्वेशन आजूबाजूच्या शाळेत लक्षात आलं की ते एमएड आहेत गुरुजी, पण मग त्यांच्या शाळेत तर वेगळं काहीच होत नाहीये जे माझ्याकडे पण होते. आणि मग मला थोडाफार तंत्रज्ञानाशी जोडून जगातल्या वेगवेगळ्या गोष्टी शिकण्याचा छंद लागला. म्हणजे त्या प्रशिक्षणातल्या मोटिवेशन मधून की तंत्रज्ञान तुम्हाला जगाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यात नेऊ शकतं. आणि मग तिथे कळायला लागलं की अपग्रेड होणं म्हणजे काय. तर मुलांचं आजचं शिकणं सोपं झालं पाहिजे आणि उद्याचं भविष्य त्यांचं सुकर झालं पाहिजे. हे करण्यासाठी तुम्ही जे शिकाल त्याला अपग्रेड होणं असं म्हणतात. मग त्यामध्ये तुमच्या समोर ज्या समस्या येतात त्या समस्या सोडवण्यासाठी जगातलं ज्याही प्रकारचं ज्ञान तुम्ही मिळवाल ते ज्ञान मिळवणं म्हणजे अपग्रेड. मला सांगा, तुम्ही आता तुमचं बॅकग्राऊंड सांगताना सांगितलं तुम्ही एक तर जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलात, पुढे तुम्ही कला शाखेतून म्हणजे आर्ट्स अगदी मधून 12वी पर्यंत शिक्षण घेतलं आणि पुढे डीएड केलेलं आहे आणि पुढे कुठलं काही एज्युकेशन केलेलं नाही. परंतु आता म्हणजे आपण पहिल्या स्टोरीमध्येच तुम्ही अनेक ऍप तयार केल्याची माहिती दिली. अगदी ऍप तयार करणं म्हणजे कोडिंगचा विषय आला किंवा तुमच्या शाळेमध्ये अनेक प्रकारच्या भाषा शिकवल्या जातात. म्हणजे जापनीज आहे, जर्मन आहे किंवा फ्रेंच आहे किंवा कन्नड आहे, तमिळ आहे किंवा मोडी लिपी सुद्धा आहे अक्षरशः. म्हणजे हे याचा सगळा अभ्यास कुठून केला किंवा हे शिकण्याचं कारण म्हणजे कसं? कारण हे तर विद्यार्थ्यांना शिकायचं असेल तर तुम्हाला आल्याशिवाय तुम्ही शिकवू शकत नाही. हे कसं केलं? एक गोष्ट वाचली होती सर मी. एका खड्ड्यामध्ये काही बेडूक पडलेले होते आणि त्यांना वर येता येत नव्हतं. त्या 4-5 बेडकापैकी एक बेडूक मात्र सातत्याने प्रयत्न करायचा. बाकीचे बेडकं त्याला म्हणायचे, अरे इतक्या उंच आपली उडी जात नाही, आता आपण इथेच मरणार आहोत. तो बेडूक मात्र सातत्याने प्रयत्न करायचा की माझी उडी उंच जाते.
8, 10, 15 प्रयत्नानंतर त्याची उडी वर गेली, तो रोडच्या बाजूला आला आणि त्याच्यावरून एक वाहन गेलं. त्या बेडकाच्या गोष्टीतून मी हे शिकलो की त्याच्यासाठी ते काम अशक्य होतं. मग एका मराठी माध्यमात शिकलेल्या, आर्ट साईडने शिकलेल्या आणि शिक्षक झालेल्या व्यक्तीसाठी तसं कोडिंग, प्रोग्रामिंग, अँड्रॉइड डेव्हलपमेंट, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट ही सुद्धा सॉफ्टवेअर गोष्ट इंजिनिअरच्या गोष्टी Yes, आहेत. ही सुद्धा गोष्ट त्या बेडकासारखीच होती. परंतु जेव्हा तुम्हाला समस्या तुमच्या समोर येतात आणि तुमच्याकडे प्रबळ इच्छाशक्ती असते, मी इतकी उडी मारू शकतोय, हा आत्मविश्वास जेव्हा असतो, तेव्हा मग त्या ग्रामीण भागातल्या मुलांना मी अपग्रेड होऊन शिकवतोय म्हणजे काय, तर मी तंत्रज्ञानाच्या माध्यमाने शिकवायचा ध्यास घेतला आणि त्यामध्ये मग ह्या अडचणी यायला लागल्या. आपल्याकडे कनेक्टिव्हिटी नाही. बरं, मी मानसारख्या तालुक्यात काम करतो, ना तिथे जवळ कुठल्या युनिव्हर्सिटी आहेत, ना तिथे मला कुठलं सर्टिफिकेशन कोर्स करायला मिळणार आहे, ना कोणाचं गायडन्स मिळणार आहे. मग हे करायचं तर स्वतःच करायचं. आणि मग मित्रांनो, या गोष्टी शक्य करायच्या असतील, जशा मी केल्यात, तशा तुम्हाला शक्य करायच्या असतील तर या फॉर द पीपलच्या प्लॅटफॉर्मवरून तुम्ही या गोष्टीची उत्तरे मिळवू शकता. एक W3 स्कूल नावाची वेबसाईट आहे. म्हणजे तुम्ही विद्यार्थी असाल, शिक्षक असाल, इव्हन एखादे पालक सुद्धा असाल की तुमच्या मुलाने वेगळ्या क्षेत्रात असून सुद्धा इकडे काहीतरी बेस्ट करायचंय, तर तिथून तुम्ही जगातलं कुठलंही कोडिंग, प्रोग्रामिंग लँग्वेज इंजिनिअरिंग कॉलेजला न जाता, कुठलीही परीक्षा न देता सुद्धा शिकू शकता. हो. आणि मग हे डिपेंड आहे तुमची गरज काय आहे. एखादा डिझायनिंग क्षेत्रात काम करतोय तर त्यापुरतं तुम्ही शिकू शकता. म्हणजे मी प्रायमरी टीचर आहे तर मला वर्ल्ड वाईड हेवी सॉफ्टवेअर बनवा म्हणाल, नक्कीच येणार नाहीये, बरोबर. हे मी मान्य करतो. परंतु मला असं वाटलं की माझ्या मुलांचं गणित शिकणं सोपं करायचंय. त्याच्यासाठी मी HTML, जावास्क्रिप्ट या लँग्वेज शिकून त्यामध्ये गेमिफिकेशन कसं बनवायचं हे शिकलो. आणि त्याचा वापर करून मी जेव्हा माझं टीचिंग करायलो तर माझं टीचिंग इम्पॅक्टफुल व्हायलं, कारण माझ्या विद्यार्थ्यांना ते सहज समजायला लागलं. आणि मग मी याला म्हणतो की मी अपग्रेड झालो. आणि मग सर्व शिक्षक बांधवांनी किंवा विद्यार्थ्यांनी सुद्धा अशा प्रकारच्या W3 स्कूल आहे, स्प्रिंग बोर्ड आहे, असे वेगवेगळे काही प्लॅटफॉर्म आहेत, त्याच्यावरती जाऊन तुम्ही वेगवेगळे कोर्सेस, वेगवेगळ्या गोष्टी शिकू शकता. आणि याला म्हणायचं आपण काळानुसार बदलणे, अपग्रेड होणे. तिथून शिकून मग मी या गोष्टी डेव्हलप करून त्याचा ग्रामीण भागात उत्तम वापर केला. नुसत्या डेव्हलप करणं वेगळा भाग आहे, वापर करणे पण वेगळा भाग आहे. पण खरोखर त्याची यशस्वीता जेव्हा तुमचे विद्यार्थी वेगवेगळ्या एक्झाम्स क्रॅक करायले त्या गोष्टी शिकून, म्हणून मी म्हणतो की तो माझा प्रयोग, ते माझे यशस्वी प्रयत्न यशस्वी झाले. आणि म्हणून मग सगळीकडे म्हटलं जातं की बालाजी जाधव सारखा अपग्रेड झालं पाहिजे. तर हे बरोबर. या पद्धतीने आपल्याला होतं. दुसरा एक विषय की तुम्ही 40 देशांबरोबर किंवा त्याहून अधिक देशातल्या लोकांबरोबर तुमची जी शाळा आहे ती कनेक्ट केलेली आहे. त्यासाठी तुम्ही गुगलचे वेगवेगळे प्लॅटफॉर्म वापरता. ते नेमके कोणते प्लॅटफॉर्म आहेत आणि ते तुम्ही जे कनेक्ट करता, म्हणजे कुणाला कनेक्ट करायचं हा खरं तर प्रश्न आहे. हो, प्रश्न आहे. कारण कुणीही रॅन्डम अशी व्यक्ती ती नसणार आहे. हम्म. म्हणजे ती व्यक्ती एज्युकेशनशी निगडीत असली पाहिजे, ती विद्यार्थ्याशी निगडीत असली पाहिजे, किंवा विद्यार्थी जे काही शिकतायत त्याच्याशी ती निगडीत असली पाहिजे. तर ह्याचा सगळा मेळ कसा तुम्ही घातला? कसं असतं पहा, पाऊस आला ना सगळे पक्षी घरट्याकडे पळतात. एक गरुड असतो, तो ज्या ढगातून पाऊस पडतो ना त्या ढगाच्या वर झेप घेतो आणि पावसापासून स्वतःचं संरक्षण करतो. तसं तुम्ही ग्रामीण भागात आहात, शहरी भागात आहात, तर तुमची झेप त्या गरुडासारखी उंच पाहिजे. आणि मग ती झेप, तो विचार तुम्हाला ह्या अशा कल्पना देऊ शकतो की मी टीचर आहे, मला काही समस्या आल्या की मला जॉमेट्री बेस्ड टीचिंग करता येत नाही, परंतु हे जे प्लॅटफॉर्म बद्दल आपण बोलतोय, तर कुठल्याही व्यक्तीने सहज गुगलवरती किंवा मोबाईलवरती शोधावं. गुगल फॉर एज्युकेशन, मायक्रोसॉफ्ट फॉर एज्युकेशन, ॲडॉब फॉर एज्युकेशन, असे खूप सारे प्लॅटफॉर्म आहेत. आणि तिथे जाऊन तुम्ही व्यवस्थित लॉग इन वगैरे करून त्यांच्या कम्युनिटीचा तुम्ही पार्ट होऊ शकता. बरोबर. म्हणजे ही प्रोसेस आहे त्याची. त्याच्यानंतर मग त्यांचे तुम्हाला ईमेल्स यायला लागतात, त्यांचे वीकली, मंथली वेबिनार्स असतात. त्या वेबिनार्सला तुम्ही जसे पार्टिसिपेट होत जाल तसे जगभरातल्या वेगवेगळ्या लोकांची तुम्हाला ओळख व्हायला लागते. बरोबर. हा पण एक अपग्रेडेशनचा भाग आहे की मग त्या देशामध्ये काय सुरू आहे एज्युकेशनचं हे आम्हाला कळायला लागतं. आणि मग त्यांचे वेगवेगळे फिजिकल इव्हेंट पण असतात, मुंबई सारख्या ठिकाणी, दिल्ली असतात, कधी कधी अब्रॉडला पण असतात. आणि तुम्ही या प्रवाहात मग एक वेळा येत गेला
की जसं आपल्याकडे म्हटलं जातं, एकदा पाण्यात पडलं की की पोहायला माणूस येतंय. पोहायला येतो. बरोबर. तसं मग हा इतका क्लिष्ट किंवा इतका गुंतागुंतीचा डेफिनेटली प्रश्न नाहीये की हाऊ टू कनेक्ट. मग तुम्ही त्यांच्याशी कनेक्ट होता आणि तिथून पुढे मग एकमेकाशी नंबर, ईमेल हे शेअर होत जातं. आता दुसराच टप्पा येतो त्यातला, की मग या लोकांना आपण कनेक्ट कसं करायचं? तुम्ही त्या प्लॅटफॉर्मशी तर कनेक्ट झाला. मग त्याच्यानंतर असं करायचं, की तुम्हाला असं वाटलं पाहिजे, शिक्षकांची भूक वाढली पाहिजे, की माझ्या मुलाला मी एकट्यानेच नाही शिकवायचं. तर मला असं वाटलं पाहिजे, की मी माझ्या मुलांना जॉमेट्री शिकवतोय तर एक ऑस्ट्रेलियाचा टीचर असावा, एक रशियाचा असावा, एक न्यूझीलंडचा आणि मी चौथा. अशा 4 जणांनी मिळून स्क्रीनवरती म्हणजे जसं Zoom आहे, Google Meet आहे, हे प्लॅटफॉर्म यूज करून आपण त्यांना कनेक्ट करू शकतो. हे सर्वप्रथम अगोदर शिक्षकाला वाटलं पाहिजे आणि मग शिक्षक त्या वेबिनार्समध्ये, त्या कम्युनिटीमध्ये जे टीचर्स आहेत त्यांचे तिथे ईमेल आयडी असतात. त्यांना तुम्ही ईमेल पाठवू शकता, की मी असा इंडियातला एक टीचर आहे आणि मला तुमच्या शाळेसोबत किंवा तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांसोबत इंटरॅक्शन करावं अशी त्यांना रिक्वेस्ट पाठवू शकता. आणि मग ज्या शिक्षकाचा ज्यात इंटरेस्ट आहे, त्यांची प्रोफाईल पाहिल्यावर तर कळतं तुम्हाला, की तुम्ही कुठल्या गोष्टीत एक्सपर्ट आहात आणि त्यानुसार आपण त्यांना रिक्वेस्ट पाठवायची. तुम्ही विचारलेला प्रश्न एकदम बरोबर होता, की कोण टीचर आहे, कोण वेगळ्या फील्डमध्ये असेल, हे ओळखायचं कसं? तर त्यांच्या प्रोफाईलमध्ये ते मेन्शन असतं. आणि मग समजा की आता एक रशियातली टीचर आहे. आमच्या मुलांना बेली डान्स शिकवते आता. वाह! बॅलेट डान्स ज्याला म्हणतो आपण. मग ही बॅलेट डान्स आपण कधी म्हणजे मी ज्या भागात काम करतो, वाढलो ग्रामीण भागात, ना कधी पाहिलाय, ना कधी त्याचं ट्रेनिंग मिळालंय. पण हा किती चांगला अपॉर्च्युनिटी आहे माझ्या त्या विद्यार्थ्यासाठी, की ती त्यांच्या वेळेनुसार ती टीचर आहे फिमेल टीचर आणि ती टीचर आमच्या मुलांना बॅलेट डान्स शिकवते. त्यांच्याकडे ते स्किल होतं हे मी प्रोफाईलवरून पाहिलं, की आय एम अ बॅलेट डान्सर. सो आय रिक्वेस्ट देम. मी त्यांना एक मेल केला, की आमच्या मुलांना शिकवायला तुम्हाला आवडेल का? त्यांचं प्रोफाईल कुठं पाहायला मिळालं तुम्हाला? हां, हे प्रोफाईल तुम्ही जेव्हा वेबिनारशी कनेक्ट होता, हं. तेव्हा Microsoft आणि Googleच्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला पाहायला मिळतं किंवा त्याही पेक्षा सोपा पर्याय सांगतो मी एक. आजकाल लोकांच्या हातात मोबाईल आहे. तर त्या व्यक्ती ज्या तुमच्या वेबिनार्सला असतात, त्यांची नावं माहीत होतात, तुम्हाला त्यांच्या नावाचे ईमेल्स येतात. त्यांना सोशल मीडियावर तुम्ही सर्च करू शकता. हो, म्हणजे LinkedInला आहे LinkedInला किंवा आहे, Facebookला Instaला असतील, आहे. Instaला आहेत. तुम्ही तिथे चेक करू शकता. बरं तुम्हाला त्यांच्यासोबत बिझनेस नाही करायचा, टॉकिंगच व्हावं. तर तुम्ही त्यांना तिथून ईमेल करू शकता आणि जी व्यक्ती रशियात बसून बॅलेट डान्स शिकवते, तिला जर इंडियातल्या एका शाळेचं इन्व्हिटेशन येतंय, तर ती त्यांच्यासाठी पण आनंदाची गोष्ट आहे. आणि मग असं कनेक्ट केल्यानंतर एक शेड्यूल ठरवू शकता तुम्ही टीचर म्हणून आणि एक टप्प्याटप्प्याने असे वेगवेगळे देश तुमच्या शाळेसोबत म्हणजे Connect होऊ इव्हन शकतात. मीच नाही, तर पाहणारे आपले सगळे श्रोते अशा जगभरातल्या वेगवेगळ्या शाळांसोबत आपल्या शाळांना कनेक्ट करून मुलांना ग्लोबल स्टुडंट आणि ग्लोबल स्कूल करण्याची एक अपॉर्च्युनिटी देऊ शकतात. अनेक वेळा म्हणजे आपण बघतो सर्टिफाईड लोकं असतात. तसं तुम्हीही Google सर्टिफाईड ट्रेनर आहात किंवा Microsoft सर्टिफाईड ट्रेनर आहात. ह्या कोणत्या कॉन्सेप्ट आहेत? हा तर हा अपग्रेडेशन होत असतानाचाच एक पार्ट असतो. हे जे सगळे इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म आहेत, तर त्याच्यावरती तुम्ही जेव्हा लॉग इन करता, तर त्यांच्या त्या वेबसाईटवर म्हणजेच त्याला प्लॅटफॉर्म आपण असं म्हणूया, त्याच्यावरती काही कोर्सेस अवेलेबल असतात तुम्हाला. गुगलचे काही कोर्सेस पेड आहेत, बट मायक्रोसॉफ्ट, Adobe, फ्लिपग्रीड यांचे बहुतांश कोर्स हे फ्री आहेत. आणि मग ते कोर्सेस पूर्ण करून आपण त्याचं इम्प्लिमेंटेशन क्लासमध्ये कसं करतोय आपण, त्याचं काही डॉक्युमेंट, त्याचे काही व्हिज्युअल्स घेऊन आपण त्यांना ते सबमिट करत असतो, अच्छा. की तुमच्याकडून हे स्किल शिकलं मी, ते इम्प्लिमेंट केलं, त्याचं हे आउटकम्स मिळालं आणि त्याच्यानंतर मग ते तुम्हाला सर्टिफाईड करतात. बरं. असं इयरली असतं, कधी-कधी 6 मंथला पण असतं आणि मग तुम्ही सर्टिफाईड झाला, की त्यांच्या वेगवेगळ्या इव्हेंटचे अनेक मेल तुम्हाला यायला लागतात. म्हणजे त्याचा हा फायदा आहे. फायदा आणि मग कनेक्टिव्हिटी इझी होत जाते आणि मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या देशाचे असे टीचर्स असतात. त्यांचे नाव असतात, ईमेल आयडी असतात आणि मग तुम्हाला कनेक्ट करायला सोपं जातं. सगळ्यात मग सोपं याचे जाऊ शकतं. इतर अनेक काही फायदे असू शकतात. हां, डेफिनेटली याचे इतर अनेक असे फायदे आहेत, की त्या देशातल्या एज्युकेशन पॉलिसी तुम्हाला समजायला लागतात. म्हणजे ग्लोबल कनेक्ट केलं म्हणजे नुसतं कनेक्ट केलं नव्हे, तर त्या देशातले एक्झाम पॅटर्न कसे आहेत, त्या देशात एखादा देश आहे समजा चायना आहे, तर तिथे एवढे मेडल्स का मिळतात ऑलिम्पिकमध्ये?
हा प्रश्न आपण त्या टीचरशी जेव्हा विचारतो तर तेव्हा ते खूप डिटेल्समध्ये आपल्याला सांगायला लागतं. परत तुम्हाला आणि तुमच्या विद्यार्थ्यांना इनडायरेक्टली त्या त्या देशाचा सगळा स्टडी व्हायला लागतो. तिथल्या पॉलिसी काय आहे, तिथलं वातावरण कसं आहे, इव्हन तिथल्या अपॉर्च्युनिटी सुद्धा समजत अपॉर्च्युनिटीज, असतील. फ्युचर मधल्या अपॉर्च्युनिटी. म्हणजे एखाद्या देशामध्ये स्पोर्ट्सला खूप चांगलं व्हॅल्यू दिलं जातं, तर ज्यांना स्पोर्ट्समध्ये इंटरेस्ट आहे ती मुलं त्या दृष्टीने विचार करायला हम्म, लागतात. हम्म, हम्म. त्याच्यासोबतच खेड्यापाड्यातल्या शाळांना अशा जगभराशी जोडण्याची जी ग्रामीण भागातील मुलांसाठी संधी आहे, ती संधी यापूर्वी मिळायची नाहीये. जेव्हा एखादा फॉरेनहून व्यक्ती आला तर मिळायची ऐकून, किंवा इथला कोणी तिकडे गेला तर मिळायची. आता याच्यातला एक दुसरा पार्ट आहे की म्हणजे आपण महाराष्ट्रातल्या भारतातल्या शिक्षकांनी फक्त जगभरातल्या लोकांना कनेक्ट करून त्यांच्याकडून पाहायचं ऐकायचं इतकाच पार्ट नाही, तर आपल्याकडे पण आपण बेस्ट गोष्टी करतो. तर त्या गोष्टी जगभरात पोहोचवण्याची संधी या ग्लोबल कनेक्टिव्हिटीमुळे, या व्हर्च्युअल क्लासमुळे मिळते. म्हणजे एक छोटंसं उदाहरण सांगतो मी त्याचं, की आपल्या महाराष्ट्राची संस्कृती किल्ला आहे. आम्ही आमच्या शाळेत किल्ले बनवतो आणि ते किल्ले वेगवेगळ्या देशातील विद्यार्थ्यांना बनवायला शिकवतो. म्हणजे सध्या गणपती फेस्टिवल आलाय, तर आम्ही आमच्या शाळेत मातीचे गणपती बनवतो. तर त्या देशातील शाळांना क्ले आर्ट म्हणून शिकायला ते आवडतं. आणि मग ही लहान लहान मुलं जेव्हा परदेशातल्या मुलांना आपले स्किल्स असे शिकवतात, तेव्हा भारताचं कल्चर सुद्धा आपण जगभरात पोहोचवण्याची आपल्याकडे एक शिक्षक म्हणून चांगली संधी असते. हे या व्हर्च्युअल क्लास किंवा ग्लोबल कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून होऊ शकतं. आता याच्यासोबतच तुम्हाला अनेक फेलोशिप सुद्धा मिळाल्या, म्हणजे लंडनची फेलोशिप असेल किंवा US मधले असेल. आता बऱ्याचदा आपण जनरल काय म्हणतो की तुम्ही एक तर सायन्सचे स्टुडंट असाल किंवा इंजिनिअरिंगचे स्टुडंट असाल तर त्याच्यामध्ये फेलोशिप खूप आहे, असं एक जनरल आपल्याकडे समज आहे. अगदी. परंतु तुमच्यामुळे तो गैरसमज आहे असं सिद्ध होतं. कारण एक शिक्षक म्हणून किंवा विद्यार्थी म्हणून सुद्धा अनेक अशा फेलोशिप आहेत. पण ह्या फेलोशिपची माहिती कुठे मिळते किंवा त्याच्यासाठी शिक्षकांनी कुठं माहिती घेतली पाहिजे, त्यांच्यासाठी काय सांगा? प्रामुख्याने तुम्ही सांगितलेली मेंटॅलिटी ही बहुतांश लोकांची आहे, की कोणी सायंटिस्ट होत आहेत त्यांच्यासाठी फेलोशिप आहे, कोणी PhD होल्डर होतंय त्यांच्यासाठीच फक्त फेलोशिप आहे, असं नव्हे. तर जेव्हा तुम्ही या सगळ्या इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मशी जोडल्या जाता, या लोकांसोबत वीकली 2 वीकला तुमचे वेबिनार्स होतात, तेव्हा त्याच्यामध्ये या माहित्या मिळत जातात. किंवा या लोकांचे तुम्ही सोशल मीडिया फ्रेंड होता, त्यांच्या बायोमध्ये लिहिलेलं असतं मग नॅट जिओ फेलो, इंग्लिश ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी फेलो, आणि मग त्यातून आपल्याला कळायला लागतं बेसिकली. आणि शिक्षक म्हणून तर मागच्या 10 वर्षापूर्वी मलाही ही गोष्ट माहीत नव्हती, 2014-15 साली, की शिक्षकांसाठी फेलोशिप्स असतात. बरोबर. मग हे असं जगातल्या वेगवेगळ्या शिक्षकांशी जोडल्यानंतर त्यांचे प्रोफाईल जेव्हा आपण पाहतो तर त्यांच्या प्रोफाईलमध्ये हे दिसतं, आणि मग त्याबद्दल मी शोधायला लागलो. पण मी एकट्याने शोधून हे एक्सप्लोर होणार नाही. तर आपल्यासारख्या माध्यमातून हजारो लाखो शिक्षकांनी यासाठीच्या काही पुढच्या मी स्टेप्स सांगतोय, त्या स्टेप्स आपण फॉलो केल्या, आपण सुद्धा इंटरनॅशनल फेलो होऊ शकता. तर सर्वप्रथम तर तुमचा इंटरेस्ट ज्या क्षेत्रात आहे, समजा तुम्ही आर्ट टीचर आहात, कोणी डेव्हलपर आहे, कोणी ग्रीनरीमध्ये काम करते, कोणी मॅथवरती खूप बेस्ट काम करते, तर माझं मत आहे की तुम्ही गुगलला असंच शोधा, ढोबळ शोधू नका. टीचर फेलोशिप फॉर टीचर असं नका शोधू, फेलोशिप फॉर डेव्हलपर टीचर, फेलोशिप फॉर फॉरेन लँग्वेज टीचर असं शिकवलं तर तुम्हाला एक्झॅक्ट त्या लिंक मिळायला लागतात. आणि मग त्याच्यामध्ये प्रोसेस असते की तुम्ही अप्लाय करायचा असतो. बरोबर. मग त्यांच्या वेबसाईटला इलिजिबिलिटी असतात, त्या आधी चेक करायच्या की काय क्वालिफिकेशन, एज ग्रुप पण असतो त्याच्यात. कधी कधी काही फेलोशिप तुम्ही PhD होल्डर नसाल तर करता येत नाही, काही PhD होल्डर असाल तर करता येत नाही, असे त्यामध्ये वेगवेगळ्या इलिजिबिलिटी आहेत. एज ग्रुप एक मॅटर करतो. एकदा तुम्ही 40 क्रॉस केली की खूप साऱ्या फॉरेन कंट्री तुम्हाला फेलोशिप द्यायला इंटरेस्टेड नसतात. म्हणजे यंग पाहिजेत लोक त्यांना, कारण ते पुढची 30-40 वर्ष त्या फेलोशिप मधून जे शिकले ते जगाला उपयोगी पडावं, याच्यासाठी खरं तर फेलोशिप असते. मुळात तर फेलोशिप म्हणजे काय हे पण अगोदर समजून घेणे गरजेचं आहे. बरोबर. फेलोशिप म्हणजे एखाद्या घटकावर तुम्ही जगातल्या इतरांपेक्षा वेगळं काम केले आणि त्याचा उपयोग सर्वसामान्य लोकांना चांगला होऊ शकतो. म्हणजे मी टीचर आहे
तर शिकवण्याची एक अशी अजब-गजब पद्धत मी शोधली, की ज्यामुळे शिक्षकाचं शिकवणं सोपं झालंय आणि विद्यार्थी सहज शिकायलेत. असा प्रोजेक्ट आपण त्या इन्स्टिट्यूटला, त्या युनिव्हर्सिटीला सबमिट करतो. सबमिट केल्यानंतर पहिला स्टेप असतो तुम्हाला तो सबमिट करायचा आहे. दुसरा स्टेप असतो तुमचा ते इंटरव्ह्यू घेतात किंवा प्रेझेंटेशन हा दुसरा स्टेप असू शकतो. तुमचा जो प्रोजेक्ट आहे ते तुम्ही जगभरातल्या वेगवेगळ्या देशातल्या ज्युरींसमोर प्रेझेंट करायचा. बरोबर. मग त्यातून तुम्ही वेगवेगळ्या देशातल्या लोकांसमोर प्रेझेंट करायला शिकता. भलं सिलेक्ट व्हाल न व्हाल हा पुढचा पार्ट आहे. तुमची कॉन्फिडन्स लेवल किती वाढते? कॉन्फिडन्स लेवल वाढेल आणि एक इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म तुम्हाला प्लॅटफॉर्म अवेलेबल होत जातो. त्याच्यानंतर मग तुम्ही त्यात सिलेक्ट झाला तर तुमचा व्हायवा होतो. पुन्हा वेगवेगळ्या 4 देशांचे लोक तुमचा इंटरव्ह्यू करतात आणि इतकं कठीण नसतं. मुळात ही गोष्टच कॉन्फिडन्स हाय करत असेल. कॉन्फिडन्स हाय करते. आणि माझं तर मत असं आहे की मी सुरुवातीच्या 2 वर्षात कोविडमध्ये खूप साऱ्या फेलोशिप मधून रिजेक्ट व्हायचो. आज मला वाटतं बरं झालं मी रिजेक्ट झालो. मी त्यावर पुन्हा विचार करायचो का रिजेक्ट झालो आणि जास्त शिकायचो. मग आता ह्या 3-4 वर्षात मला जवळपास 5-6 इंटरनॅशनल फेलोशिप भेटल्या. तर मला आता खूप एफर्ट्स करावे लागत नाहीये. आणि फायनल व्हायवा झाला तर तुमचं सिलेक्शनची लिस्ट येते. तुम्ही सिलेक्ट होता. मग या फेलोशिपचा पुढचा पार्ट काय असतो मुळात? तर याचा पुढचा पार्ट असा असतो की काही फेलोशिप ऑनलाईन असतात आणि काही फेलोशिप ऑफलाईन असतात. त्यात मधला मार्ग म्हणून पण काही फेलोशिप्स असतात. म्हणजे तुमच्या वर्षात 30 तास ऑनलाईन घेतात ते. 1 वीक 2 वीक साठी तुम्हाला फिजिकली तिथे बोलावलं जातं. बर. मग आता एक प्रायमरी जिल्हा परिषदेचा ग्रामीण भागातला टीचर अमेरिकेला स्वतःच्या पैशाने जायचं तर कदाचित पॉसिबल नाही असं नाही, पण ती आपली प्रायोरिटी नाही. 5 लाख रुपये मी कशाला खर्च करू? तर ती फेलोशिप ते इन्स्टिट्यूट माझा खर्च करते. मग प्रायमरी टीचरसाठी 3-3 आठवडे 2-2 महिने अब्रॉडला जाऊन तिथे राहण्याची, तिथल्या लोकांसोबत इंटरॅक्ट करण्याची, जगातल्या तशा 40 इनोव्हेटिव्ह लोकांसोबत राहण्याची, त्यांचे प्रोजेक्ट पाहण्याची आणि शिकण्याची अपॉर्च्युनिटी ही खूप प्रचंड मोठी अपॉर्च्युनिटी आहे. बरोबर. आणि त्यात तुम्हाला एक पैसा सुद्धा खर्च करायचा नाहीये. आणि मग तिथे शिकून आल्यानंतर त्यातल्या बेस्ट गोष्टी तुम्ही इकडे यूज करू शकता. आणि मग तुम्ही ऑलरेडी तोपर्यंत ग्लोबल टीचर झालेले असता, जगभराशी जोडले गेलेले असता. आणि मी यासाठीच बोलतोय की मी प्रायमरी टीचर खेड्यात असून सुद्धा हे पॉसिबल आहे. हे पॉसिबल. हा. आतापर्यंत तुम्हाला किती फेलोशिप मिळाले? एकूण मला 11 फेलोशिप भेटल्या. बरं. त्यातल्या 8 या इंटरनॅशनल फेलोशिप आहेत. बाकी बरं. काही राज्यातल्या आणि नॅशनल फेलोशिप्स आहेत. त्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रोजेक्टची मला माहिती होत गेली आणि त्याचाही कसा अनुभव होता तुम्हाला आता तिथं जी फेलोशिप मध्ये तुम्ही हा शिकला? म्हणजे साधारण कुठल्या कुठल्या देशांमध्ये तुम्ही गेला? आता याबद्दल सांगायचं तर आता मे मध्ये मी US ला गेलो होतो. USA ला अमेरिकेत होतो आम्ही. तर तिथे कल्पना करू शकत नाही आपण असे प्रोजेक्ट होते. म्हणजे जसा माझा स्टोरी टेलिंगचा एक छोटासा प्रोजेक्ट होता, पण त्याच्यामध्ये त्यांचे असे भन्नाट प्रोजेक्ट होते की झाडाच्या जे लिव्स असतात पानं, तर त्या पानांपासून गार्बेज करून त्याचे कसे मॉड्यूल बनवले जातात. म्हणजे पानगळती जेव्हा होते तेव्हा ते पानं आपल्याकडे कचरा असतात, पण काही लोक त्या कचऱ्याचा वापर इतका बेस्ट कसा करू शकतात. एक दुसरे टीचर केनियाचे होते की देवस्थानाच्या ठिकाणी जे फुलं वगैरे असे टाकली जातात त्याच्यापासून ते आपल्या इंडियात पण मी एक स्टोरी वाचलेली आहे ऍक्च्युली, अगरबत्तीचं वगैरे प्रोडक्शन, आणि ते स्कूल प्रोजेक्ट म्हणून करायचे बेसिकली. अशा वेगवेगळ्या गोष्टी शिकायला भेटल्या की आपली क्युरियोसिटी वाढते. एक त्याच्यातून एंटरप्रेन्योरशिप स्किल जे आहे ते सुद्धा डेव्हलप होण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये म्हणजे त्याचा फायदा होतो. डेफिनेटली मी तिथले सगळे प्रसंग मग माझ्या विद्यार्थ्यांना येऊन सांगतोय आणि मग मुलांना ते वेगवेगळे अँगल पाहायला मिळतं आणि त्यातून मुलं विचार करून वेगळा विचार करायला लागतात. फायनली काय तर शिक्षक म्हणून मला समृद्ध व्हायची संधी या फेलोशिपच्या माध्यमातून मिळते. आणि हे सगळे अनुभव माझ्या समोर असणाऱ्या त्या खेड्यातल्या मुलांना मी सांगतोय. ऑब्व्हियसली त्यांना पण चांगली समृद्ध व्हायची संधी मिळते आणि बाकी तुमचा कॉन्टॅक्ट ग्लोबल होतोय, तुम्हाला चांगला फायनान्शियल सपोर्ट पण मिळतोय, तुम्ही ग्लोबल मीडियामध्ये पण नक्कीच तुमचं एक चांगलं स्थान व्हायला लागतंय. अशा पद्धतीने हा फेलोशिपचा एक चांगला प्रवास असतो प्रत्येक व्यक्तीसाठी. आतापर्यंत तुम्हाला 17 आंतरराष्ट्रीय पुरस्कारांना सुद्धा सन्मानित केलं गेलं, म्हणजे कसा अनुभव होता? खरं तर मला हे सांगायला आवडेल, कदाचित धाडसाचं होईल सर, काही लोकांना आवडणार पण नाही. पुरस्कार आणि काम या कम्प्लीट 2 वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे मी जर ऑब्झर्व केला तर मागच्या 5 वर्षापूर्वी काही लोकांना पुरस्कार भेटले, त्यांचं 5 वर्षापूर्वीचं काम आणि आजचं काम यामध्ये प्रचंड फरक आहे. पुरस्कार
हा एक विशिष्ट काम केलेल्या गोष्टीसाठी काही ठरवून दिलेल्या क्रायटेरिया आहेत, तेवढे पूर्ण केले की तुम्हाला पुरस्कार असतो. पण काम ही एक भन्नाट वेगळी गोष्ट आहे सर. निरंतर चालणारी हा. गोष्ट. म्हणजे फॉरेन लँग्वेज शिकवल्या म्हणून पुरस्कार मिळतो असं नाही, तर त्याचे वेगळे क्रायटेरिया असतात. पण समजा या वेगवेगळ्या गोष्टीबद्दल पुरस्कार तुम्हाला प्रेरणा मात्र देतात. मला खूप सारे पुरस्कार मिळाले तर मी पुरस्कार न घेणारा किंवा पुरस्कार मान्य नसणारा या विचाराचा नक्कीच नाहीये. पुरस्कार तुम्हाला प्रेरणा देतात आणि तुमची जबाबदारी पण वाढवतात, की तुम्हाला राष्ट्रीय पुरस्कार भेटले, आंतरराष्ट्रीय जेव्हा भेटायला लागतात तर लोकांच्या तुमच्याकडून अपेक्षा वाढायला लागतात आणि मग त्या अपेक्षेपोटी तुम्ही वेगळा विचार, वेगळ्या कल्पना मांडता आणि वेगळं काम सुद्धा करायला लागतात. तर फक्त पुरस्कारासाठी काम करावं या मताचा मी नाही. काम करत राहा मित्रांनो, पुरस्कार आपोआप मिळत जातील, पुरस्काराने प्रेरणा मिळत जाते आणि हे काम सातत्याने व्हावं यासाठी जर प्रयत्न केला तर असे अनेक पुरस्कार तुम्हाला मला सगळ्याला मिळत राहिले आहेत, भविष्यात पण मिळत राहणार आहेत. फ्युचर एज्युकेशन म्हणून कसं बघता तुम्ही? कारण आता भारतामध्ये सुद्धा न्यू एज्युकेशन पॉलिसी इंट्रोड्यूस झालेली आहे अगदी आणि आता त्याचे सगळे क्रायटेरियाज वगैरे फुलफिल होत आहेत आणि आपण प्रॅक्टिकल ओरिएंटेड एज्युकेशन वरती फोकस या नवीन पॉलिसीनं दिलाय, असे सगळीकडं याची चर्चा आहे. तुम्ही कसं बघता याच्यात? खरं तर न्यू एज्युकेशन पॉलिसी हा भारताच्या शिक्षण व्यवस्थेतला किंवा भारताच्या संपूर्ण व्यवस्थेतला एक खूप महत्वाचा टप्पा असणार आहे सर. की यापूर्वी सगळं मार्क्स ओरिएंटेड एज्युकेशन होतं किंवा आज सुद्धा खूप सारे पालक आहेत की ज्यांना माझ्या मुलाला मार्क्स भेटले म्हणजे सगळं काही होतंय असं. पाठीमागच्या 2 आठवड्यापूर्वी मी एका ठिकाणी वाचलं होतं की जे हार्वर्ड युनिव्हर्सिटी आहे त्या हार्वर्ड युनिव्हर्सिटी मधले जे बिझनेस स्कूलचे टॉप 10 स्टुडंट्स असतात, समजा 100 स्टुडंट आहेत, तर त्यातले टॉप 10 जे स्टुडंट्स आहेत तर ते सगळे टॉपर बेस्ट स्टुडंट आहेत, टॅलेंटेड स्टुडंट. ते सगळे जगातल्या वेगवेगळ्या लोकांसाठी जॉब करणारे लोक. खूप प्रचंड मोठे पॅकेज आहेत त्यांना आणि ते अट्रॅक्शन आपल्या इंडियातल्या लोकांच्या डोक्यात आहे. पण त्याचा एक वेगळा रिसर्च आलेला आहे, एक वेगळा रिपोर्ट आलेला आहे. ते 10 लोक इतरांसाठी नोकरी करतात आणि त्या 100च्या बॅच मधले शेवटचे जे 10 आहेत त्या लोकांनी जगातल्या सगळ्या लोकांचे प्रॉब्लेम सोडवणाऱ्या यंत्रणा उभा केल्या. वा. आणि मग हे न्यू एज्युकेशन पॉलिसी आपल्या भारतात करणार आहे, जे शेवटच्या 10 व्यक्तींनी केलं. कम्प्लिटली मार्क्स घेणारे विद्यार्थी आहेत, ते डेफिनेटली वेगवेगळ्या हुद्द्यावरती काम करतात, प्रचंड पैसा पण मिळवतात. पण पैसा मिळवलं म्हणजे तुम्ही सगळं काही यश मिळवलं असं होत नाही. तर तुम्ही असं एखादं काम केलं पाहिजे की ज्यातून तुमची उन्नती होईल पण इतरांना सुद्धा फायदा होईल. तर या न्यू एज्युकेशन पॉलिसी मधून हेच घडणार आहे सर. स्किल ओरिएंटेड आहे, कुठल्याही गोष्टी रट्टा मारून करण्याची आवश्यकता नाहीये आणि मुलांना वेगवेगळे अँगल्स मिळत जाणार आहे. पूर्वी गणित नाही आला की तुला वेगळे अपॉर्च्युनिटी नाहीये, मात्र आता मात्र तसं नाही. तसे अपॉर्च्युनिटी क्रिएट. अपॉर्च्युनिटी मला एक वेगळा प्रश्न खरं तुम्हाला विचारायचा आहे इथं. तुम्ही स्वतः शिक्षक आहात म्हणून विचारायचं आहे. ओके. तुम्ही स्वतः तर मल्टी स्किल आहातच, म्हणजे आणि स्किल डेव्हलपमेंट, इनोव्हेशन हे तुमचे छंद आहेत आणि पॅशन म्हणून तुम्ही ते सगळं अगदी जिल्हा परिषदेच्या शाळेत सगळं त्याचा वापर करताय आणि अशा ठिकाणी करताय की जिथं तुम्हाला कुठलंही इन्फ्रा नाहीये, तिथं पायाभूत सुविधा नाहीये. नेमक्या शब्दामध्ये जर सांगायचं म्हटलं तर या नवीन एज्युकेशन पॉलिसीच्या संदर्भामध्ये अनेक लोकांचं असं म्हणणं आहे की अरे आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर नाही आणि हे कसं काय इम्प्लिमेंट करणार आहे? आपले शिक्षक तयार आहेत का? आपले शिक्षण संस्था चालक तयार आहेत का? आपले विद्यार्थी तयार आहेत का? तसं वातावरण आपल्याकडे आहे का? तुम्ही म्हणजे या सगळ्या तुमच्या प्रवासामध्ये तुम्ही 300हून अधिक वर्कशॉप भारतामध्ये दिलेले आहेत, वेगवेगळ्या राज्यांमध्ये तुम्ही गेलेला आहे. तुम्ही कसं बघता, आपल्याकडे खरंच हे इन्फ्रास्ट्रक्चर आहे नाही, किंवा आपले शिक्षक त्याला कॉम्पीट करू शकतील? काय होऊ शकतं? खरं तर न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये स्किल ओरिएंटेशन आणि या सगळ्या गोष्टी अपग्रेड करायच्या आहेत, आपल्याला करावायच्या आहेत. यासाठी इन्फ्रा असणं नेसेसरी आहे. बट इन्फ्रा शिवाय सुद्धा तुम्ही तुमचं काम थांबवण्याची आवश्यकता नाही. अशा पण गोष्टी आहेत, त्या फक्त डिपेंड आहेत तुमच्या इच्छाशक्तीवर. आता ज्याला करायचंच नाही काही ते या गोष्टीवरती खूप सारा अडून बसतं. आता कितीतरी असे उदाहरणं आहेत की कुठलाही इन्फ्रा नसताना महाराष्ट्रातल्या देशातल्या अनेक शिक्षण संस्थांनी
अनेक शिक्षकांनी, ज्यांना आपण प्रयोगशील म्हणून ओळखल्या जातो, त्यांनी प्रचंड मोठं वेगळ्या चालीचं, वेगळ्या वाटणीचं काम आपण केलं असं सुद्धा म्हणतो. चाकोरी बाहेरचं काम केलं. मात्र आपल्याला जेव्हा सस्टेनेबल काम उभा करायचंय, म्हणजे मी थोडंसं थांबवतो हा. की या सगळ्या गोष्टीसाठी लोकांनी तुमची येऊन शाळा बघावी. तर न्यू एज्युकेशन पॉलिसीचं ऍक्च्युअल इम्प्लिमेंटेशन माझ्याकडे मागच्या 3 वर्षापासूनच खूप सुंदर सुरू आहे. आणि खरंच इच्छा असेल तर आपण सरांनी सांगितल्याप्रमाणे येऊन आमचं स्कूल पाहू शकता. पण जेव्हा सस्टेनेबल करायचंय, जगाच्या तुलनेत आपल्याला टिकणारं द्यायच्या आहेत गोष्टी, तर इन्फ्राची आवश्यकता पण आहे सर. आणि इन्फ्रावर अडून न बसता कामाला सुरुवात करणं ही आपल्या सगळ्यांची फर्स्ट रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आणि त्याच्यानंतर मग जेव्हा आउटपुट येतील तर इन्फ्रा सुद्धा गव्हर्नमेंटच्या माध्यमातून येईल. या सगळ्यांपेक्षा एक वेगळी गोष्ट आहे जी तुम्ही विचारली, की शिक्षक तयार आहेत का. मी जेव्हा राज्यभर देशभर फिरतो, तर तेव्हा ज्या ज्या शिक्षकांनी त्यांची मेंटॅलिटी चेंज केली आहे, त्यांच्याकडे जेव्हा ध्यास आला आहे, तेव्हा तिथे शिक्षक तयार होऊन त्यांनी या सगळ्या गोष्टी छेदल्या आणि त्यांचं काम उभा केलं. तर ही न्यू एज्युकेशन पॉलिसी सुद्धा जेव्हा यशस्वीरित्या आपल्याला करायची आहे, तर माझं असं वैयक्तिक मत आहे की इन्फ्रापेक्षाही टीचर अपग्रेडेशन वरती सगळ्यात मोठं पहिलं काम व्हायला पाहिजे. पहिलं काम आणि अगदी प्रॅक्टिकल स्वरूपात झालं पाहिजे. तर न्यू एज्युकेशन पॉलिसी ही जगातली सर्वात उत्तम पॉलिसी सर डेफिनेटली ठरलेली असेल. धन्यवाद सर, आपण वेळ दिलात आणि तुमची जडणघडण आणि तुम्ही स्वतःला केलेलं अपग्रेडेशन हे विद्यार्थ्यांसाठी कसं उपयुक्त आहे हे आपल्या पूर्वीच्या स्टोरीमध्ये तर लोकांनी पाहिलेलं आहे, महाराष्ट्राने बघितलेलं आहे. पण तुम्ही कसं अपग्रेड झाला, कुठल्या कुठल्या प्लॅटफॉर्मवरती अपग्रेड होता येतं, फेलोशिप काय आहे, त्याच्यातून काय आपल्याला मिळू शकतं, आपल्या विद्यार्थ्यांना काय आपण देऊ शकतो, या सगळ्या संदर्भामध्ये आपले विचार मांडले आणि नवीन शैक्षणिक धोरण जे आहे ते कसं उपयोगी होऊ शकतं आणि ते गेम चेंजर कसं ठरू शकतं या संदर्भातही आपलं म्हणणं मांडलं. त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. थँक्यू. आपले असेच व्हिडिओ होत राहणार आहेत. फॉर द पीपल न्यूज हे लोकांसाठी जे उपयुक्त आहे, नावातच फॉर द पीपल आहे, त्याच्यामुळं लोकांना जे उपयुक्त आहे, जे लोकांसाठी आवश्यक आहे, त्या गोष्टी आपल्यापर्यंत घेऊन येण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतोय. आणि त्यामुळं आपण फॉर द पीपल न्यूजच्या सोबत राहा, असेच व्हिडिओ पाहत राहा, व्हिडिओ शेअर करत राहा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि तुम्हाला काय वाटतं, बालाजी जाधव सरांनी हे जे सगळे प्रयोगशीलता त्यांच्यामध्ये आणली, त्याचा उपयोग विद्यार्थ्यांसाठी कसा केला, वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मचा त्यांनी शोध कसा घेतला आणि त्याचा उपयोग पुन्हा त्यांच्या शाळेसाठी, त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी कसा केला, हा जो प्रवास आहे तुम्हाला कसं वाटलं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका. धन्यवाद.